शिक्षण तज्ज्ञ तथा मराठी भाषा अभ्यासक म्हणून संपूर्ण राज्याला परिचित आहेत. आजतागत त्यांची 65 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी 7 वेगवेगळ्या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीसुद्धा प्राप्त केली आहे. नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधून त्यांनी आपली डॉक्टरेटसुद्धा पूर्ण केली असून आपल्या आनंदी ग्रुप ऑफ एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी घडवलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी 150पेक्षा जास्त वेगवेगळ्या भाषेच्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. सध्या त्या सीताबाई कला महाविद्यालय अकोला इथे प्राध्यापिका म्हणून कार्य करीत आहेत. मी मॅडमला सर्वप्रथम विनंती करू इच्छितो की त्यांनी प्रास्ताविक पद आणि आपले विचारसुद्धा या संमेलनाच्या उद्देशाने व्यक्त करावे. डॉक्टर दीपाली सोसे मॅम. आजचा हा जो पुण्यस्मरण महोत्सव, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त आपण सगळे जमलेलो आहोत आणि या ठिकाणी होऊ घातलेल्या युवक युवती संमेलन ज्याचा विषय आहे सारा भारत रहे सिपाही. खरं तर सारा भारत रहे सिपाही हा जो विचार आहे किंवा हे जे मत आहे ना, हे ज्या वेळेला मी पत्रिका हातात आली तेव्हाच म्हटलं सारा भारत रहे सिपाही याच्यावर काय बोलायचं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहे ते सचिनदादा गुरगाडे, अस्पायर इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा, आदरणीय प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील दादा इंगोले, डॉक्टर आरती लता देशमुख ठाकरे मॅडम, ॲडव्होकेट कोमलजी हरणे मॅडम, अक्षयजी राऊत सर, डॉक्टर नंदाताई आखरे मॅडम, सौ वैशालीताई सावळे मॅडम, सौ रिहानाताई शेख आणि सौ चित्रताई कापड, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि गुरुदेव सेवा मंडळाचे संपूर्ण सदस्य. सारा भारत रहे सिपाही हा विषय माझ्यासाठी खऱ्या अर्थाने नवीन होता. राष्ट्रसंतांची माहिती असणारे आपण सगळेच जण आहोत, पण सारा भारत रहे सिपाही म्हणजे नेमका कोणता विचार याच्यात आहे हा प्रश्न मला ज्या वेळेला कार्यक्रमाला आयोजकांनी निमंत्रित केलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की हा विषय काय नव्हतं माहिती. आणि आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसणं हे चूक नाही आहे, पण त्याच्याबद्दलची माहिती म्हणजे न काढणे हे मात्र चुकीचं आहे. तर त्यावेळेला मला आयोजक सर म्हणले की तुम्ही एकदा राष्ट्रवंदना वाचा आणि मग त्यानंतर मी राष्ट्रवंदना वाचायला सुरुवात केली. मग राष्ट्रवंदनेमध्ये सारा भारत रहे सिपाही अशी एक ओळ आहे. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. म्हणजे तनाने मनाने आणि धनाने राष्ट्रसंतांना अभिप्रेत होतं की सगळेच सुखी असायला पाहिजे आणि म्हणूनच राष्ट्रसंतांनी सारा भारत रहे सिपाही ही शेवटची ओळ त्याच्यामध्ये टाकली होती. याला खूप मोठा इतिहास असावा. म्हणजे भारताला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळायचं होतं, स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्या वेळेला शिपायांची गरज होती, म्हणजे इंग्रज सरकारने तो शब्द खूप रूढ केला सिपाही नावाचा. म्हणजे त्याच्या यादी खरं तर सिपाही हा शब्द फारसी भाषेमध्ये, त्यानंतर तो हिंदीमध्ये, उर्दूमध्ये आणि तो हिंदीमध्ये आला आणि इंग्रज काळामध्ये शिपायांची खूप गरज भासू लागली. त्यामुळे सिपाही हा शब्द जो आहे तो सर्वश्रुत झाला, सगळ्यांना कळायला लागला. पण शिपायाची गरज आता म्हणजे आज आपण ज्या वेळेला 2025 मध्ये अगदी अंताला टेकलोय तेव्हा खरंच सारा भारत रहे सिपाही या शब्दाची शिपाईची गरज आहे का? तर आहे. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षकाची गरज आहे, प्रत्येक ठिकाणी सैनिकाची गरज आहे, प्रत्येक ठिकाणी सुरक्षेची गरज आहे. आणि म्हणूनच राष्ट्रसंतांनी त्यावेळेला लिहिलेलं सारा भारत रहे सिपाही ही गोष्ट आजही तितकीच तंतोतंत लागू होते. खरं तर माता निर्भर झाली पाहिजे असं राष्ट्रसंतांनी राष्ट्रवंदनेमध्ये म्हटलेलं आहे. आपण ज्या गोष्टी राष्ट्रसंतांनी आपल्याला शिकवल्या, शिपाई ही जी भावना आहे आपल्या मनामध्ये, सिपाही जर आपण राहिलो तर कुठल्याही प्रकारचा अहंकार येणार नाही. आपण कायम सुरक्षेसाठी तयार राहू आणि म्हणून सारा भारत रहे सिपाही असं राष्ट्रसंतांना त्यामध्ये अभिप्रेत होतं. त्यावेळेला भारत स्वातंत्र्य व्हायचा होता आणि भारत स्वातंत्र्याच्या काळामध्ये लिहिलेली ही राष्ट्रवंदना जी आहे तर त्या राष्ट्रवंदनेमध्ये त्यांना असं अभिप्रेत होतं की प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक व्यक्तीने शिपायासारखं वागायला पाहिजे, ज्यामुळे भारत